सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा सक्त वसुली संचालनाची कानउघाडणी केली। ईडीचे अधिकारी आणि तिचे संचालक हे सरकारी वकिलांना आदेश देऊ शकत नाहीत, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले आहेत। एखाद्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये संबंधित तपास संस्था आणि तिचे संचालक हे सरकारी वकिलांना काही कायदेशीर सूचना करू शकतात, पण एखाद्या वकिलाने कोर्टामध्ये कसे वागावे हे मात्र ते सांगू शकत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे। सरकारी वकील हे न्यायालयाचे अधिकारी असतात, त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य देखील महत्त्वाचे असते, असे सांगत न्यायालयीन प्रक्रियेवरील तपास संस्थेच्या प्रभावाला कोर्टाने चाप लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते। याबाबत विष्णू कारंपुरी महाराज काय म्हणाले पहा। नमस्कार, मी विष्णू कारंपुरी महाराज समाजसेवक म्हणून काम करीत आहे। आपण गेल्या 10 वर्षापासून केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी सरकारी एजन्सीचा गैरउपयोग करून घेऊन किंवा सरकारसाठी करून घेऊन अनेक विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला आणि संपवले, असे आपण वृत्तपत्रातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून, प्रसिद्धी माध्यमातून आपण ऐकत आहोत आणि बघत आहोत। पण प्रत्येक वेळेला सुप्रीम कोर्टाने, न्यायालयाने ईडीला सक्त वसुली संचालनालय म्हणजे ईडी या संस्थेला वारंवार सांगतात की आपला हा अधिकार नाही, किंवा आपण मर्यादेत राहून आपण काम करा, किंवा एखाद्यावर आकाशबुद्धीने काम करू नका, किंवा एका सरकारच्या ऐकून किंवा सत्ताधाऱ्यांचं ऐकून आपण कामकाज सुरू असल्याने दिसून येते। म्हणून या बाबतीत आपण मर्यादा पाळा असे सूचना आपण नेहमी वाचत आहोत किंवा चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत। पण इतके सांगत असताना देखील ईडी म्हणजे सक्त वसुली संचालनालयाच्या अधिकारी न्यायालयाचं सुद्धा जुमानत नाही असं दिसून येते। कारण कालच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने अभय ओक साहेब, त्याचबरोबर ऑगस्टिन जॉर्ज मासाह यांच्या खंडपीठाने एका केस बाबतीमध्ये, एका खटल्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांना कोर्टात कसं वागावं हे सांगण्याचा प्रयत्न करत होते। ते न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या दोन्ही न्यायाधीशांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यानं म्हणलं की तुम्ही हे करू शकता की सूचना देऊ शकता की तुम्हाला काय म्हणायचं ते अगोदर तुम्ही म्हणू शकता, परंतु न्यायालयात कामकाज चालू असताना तुम्ही असे प्रकार करू शकत नाही, म्हणून यापुढे तुम्हाला खबरदार म्हणून कानउघाडणी केली। आपण पाहिलाच चाल, एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध, सत्ताधाऱ्याविरुद्ध न्यायाधीशांनी एखादा ताशेरं ओढलं तर त्या बाबतीमध्ये अत्यंत जागरूक राहून किंवा अत्यंत आपलं कुठं चुकतं म्हणून सुधारण्याचा प्रयत्न करत होते। पण ईडीला 10 वर्षापासून 10,000 वेळा म्हटलं अशा न्यायालयाने, प्रत्येक न्यायालयामध्ये, प्रत्येक केसेसमध्ये काय केसेसमध्ये विनाकारण अटक केले, असे काय प्रकार आहेत। परंतु ईडीचं एवढी दादागिरी का? म्हणजे सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणून या बाबतीमध्ये न्यायालयाचं सुद्धा ते ऐकत नाही असं दिसून येतं। त्यांना कानउघाडणी केली काय? त्यांना ताशेरे ओढले काय? त्यांना कुठल्या प्रकारचं एखाद्या प्रकारचं त्यामध्ये केसमध्ये त्यांना सूचना दिल्या असतील काय, किंवा कायदेशीर वागण्याचा एक मेमो दिले असतील काय? पण ईडी आणि इतर जे तपासणी संस्था आहेत, तपासणी केंद्र आहेत, हे कुणाला कुठल्याही न्यायाधीशांचा किंवा न्यायालयाचा ऐकण्याच्या स्थितीत नाही, हे उघड दिसून येते। आजच्या झालेल्या या केसमध्ये सरकारी वकिलांना तुम्ही थेट आदेश देऊ शकत नाही असं सांगून ताशेरे ओढलेले आहे। आता तरी ईडी काय काम करते, ईडी कसे काम करते, ईडी कोणाचं ऐकून काम करते हे जाणून घेण्याचं आपलं काम आहे। आपण जाणून घ्यावं असं विनंती करतो आणि न्यायालयाचा मान राखावा
न्यायाधीशांचा मान राखावा असे आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.